नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात माय सिटी मिरर इन्फो यूट्यूब चॅनल आणि आज आपण आलेलो आहोत बडनेरा शहरातील राजेश्वर युनियन हायस्कूल येथे। अतिशय सुंदर असा कार्यक्रम चालता बोलता। तर बघूया या शाळेतील या बहादर विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेची घेऊया एक चाचणी द सिटी मिरर इन्फो यूट्यूब चॅनलवर। सुरू करायचं। तर या टॅलेंट हंट मध्ये पहिला प्रश्न या बहादर विद्यार्थ्यांसाठी माझा पहिला प्रश्न आहे, सर्वप्रथम भारतात आलेला धातू। सर्वप्रथम भारतात आलेला धातू। हात वर करा। ये भारतात सर्वप्रथम आलेला धातू सोने। व्हेरी गुड, टाळ्या वाजून याचं अभिनंदन करा। खूप असं सुंदर। आता सलग जर तू 3 प्रश्नाचे, आता तुमच्यापैकी कोणीच उत्तर देऊ शकणार नाही। आता जर सलग 3 प्रश्नाचे तू उत्तर दिले तर तुला इथून चांदीचं नाणं मिळेल, म्हणजे आम्ही कंगाल होणार आणि तू वाढणार। ठीक आहे? तर प्रश्न माझा दुसरा आहे तुझ्यासाठी, अतिशय सोपा प्रश्न आहे। ऊसामध्ये, नीट ऐक, ऊसामध्ये कोणता असा पदार्थ असतो ज्यामुळे ऊस गोड लागतो? पास करायचा नाही, कोणीही पास करायचा नाही। तुमच्याकडे येईल मी तिकडे। याने उत्तर दिलं साखर। आणखीन कोणाला माहित आहे तुमच्यापैकी? सॅक्रिन। हा जरा मॉडेल आहे म्हणून याने सॅक्रिनचा उल्लेख केला। आणखीन कोणी? गुळ। कोणी गुळ, कोणी साखर, कोणी साखरेन। मुळात बरं, जाणून घेऊया आपले शिक्षक याचं उत्तर देऊ शकते का? सर, आपलं नाव? प्रदीप सागळे। प्रदीप सागळे सर आहे। सर, आता जो मी प्रश्न केला याचं नेमकं उत्तर काय आहे? साखर किंवा ग्लुकोज म्हणतात। ग्लुकोज। सांग। व्हेरी गुड, सुक्रोज। याचा टाळ्या वाजवून ठीक आहे मित्रा, तू बाद झालेला आहे। तू पुन्हा एकदा याने खूप छान असं प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे सुक्रोज। याची बुद्धिमत्ताची खरोखर याचा अभ्यास चांगला आहे आणि याचं खरोखर अभिनंदन। सर्वांनी पुन्हा एकदा टाळ्या वाजून त्याचं अभिनंदन। आता जर फलक आणखी उत्तर दिले तर तुला चांदीचं नाणं मिळेल। ठीक आहे? इतिहासातला प्रश्न आहे। इतिहास आवडते? थोडं आवडते। 60%, 60च मार्क असते है ना। इतिहासातला प्रश्न आहे, भोसले घराणे नेमके कुठले? महाराष्ट्राचे। आली का नाही? महाराष्ट्रातले तर सर्वच पवार, भोसले सारेच महाराष्ट्रातले आहे। कोणी? विदर्भ। हा विदर्भाचा आहे म्हणून याने विदर्भ म्हटलं। आणखीन कोणी? अजय इकडे येऊ। हा, जुन्नर। हा जुन्नरला जातो तुमच्यापैकी। तिकडे मागे पुणे। हा प्रश्न पास करू मुलींकडे। आता जाऊया मुलींकडे। प्रश्न माहित आहे तुम्हाला कोणता विचारला मी? कोणता होता प्रश्न? हा, कुठले? यांचं म्हणणं आहे रायगड। रायगड आहे तुमचं, यांचं शनिवार वाडा. हा सिंदखेड तुला आवडते.
सिंदखेड. आणखीन क्वेश्चन पुन्हा सांगतो. प्रश्न नीट ऐका. प्रश्न नीट ऐका. चांदीचा शिक्का मिळेल. प्रश्न जर नीट ऐकला तर भोसले घराणे कुठले आहे किंवा होत? विदर्भ. विदर्भ. मराठवाडा आहे कोणी? टॅलेंट सांगा तुमच्यापैकी कोणी येतोय तिकडे येतोय कोणी? अगदी बरोबर. हिने अगदी अचूक उत्तर दिलेलं आहे. वेरूळ. टाळेवाली ये बेटा इकडे. त्याचं जर तू अचूक उत्तर दिले तर तुला काय मिळेल? चांदीचं नाणं. ठीक आहे, घाबरू नको. मस्त छान उत्तर दिले. तुझा अभ्यास चांगला आहे इतिहासासाठी. इतिहासाच्या मॅडमला मी सांगून देईल तुला मार्क दे म्हणून. बरोबर आहे ना? इतिहास छान आहे म्हणजे मी तुला आता इतिहासाचे प्रश्न नाही विचारणार, नाही तर माझा चांदीचा शिक्का चालला जाईल. बरोबर. पुढचा सोपा प्रश्न आहे एकदम. तुम्ही सर्वजण आता सध्या त्यामध्ये वावरत आहात, त्यामध्ये तुमचं शिक्षण तुम्ही घेत आहात. असा सिंपल प्रश्न. MSCITचा लॉंग फॉर्म. MSCITचा लॉंग फॉर्म. तुमच्यापैकी कोणी? MSCITचा लॉंग फॉर्म. MSCITचा लॉंग फॉर्म. MSCITचा लॉंग फॉर्म. महाराष्ट्र स्टेट बोर्ड. महाराष्ट्र स्टेट कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन. काही पण तिकडे काही पण उत्तर देतात. महाराष्ट्र स्टेट कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. महाराष्ट्र स्टेट. सोपा प्रश्न आहे ना रे. MSCITचा लॉंग फॉर्म. महाराष्ट्र नॅशनल छात्र सेना. तू छात्र सेनेला केलं. तू सेनेत जा. तुमच्यापैकी तिकडे टॅलेंट की बात आहे हे. आणि तुम्ही शिक्षण घेत आहात. प्रत्येक जण जाऊन MSCIT करतात. छान छान. MSCITचा लॉंग फॉर्म. सेंट्रल इंडियन टेक्नॉलॉजी. कोणीच नाही. चला आपण शिक्षकांना विचारूया या प्रश्नाचं उत्तर आहे का नाही. आता येते मजा. माझ्या सांगा ना. बोल. MSCIT का लॉंग फॉर्म. छान छान. आता नाही झाला. एक चान्स दिला. आता मॅडमला चान्स आहे. मॅडमला सोनं नाणं नेऊ द्या ना. महाराष्ट्र स्टेट कम्प्युटर सर्टिफिकेट. सॉरी पहले तुमने कंप्यूटर बोल दिया. हाँ तो सर्टिफिकेट है ना. एक ही चांस रहता है. सर्टिफिकेट इंस्टीट्यूट. नाही इन्स्टिट्यूट और महाराष्ट्र. बघा उत्तर बघून घ्या. महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन्फॉर्मेशन. मैडम ओनली वन चांस. लेकिन पहले ओनली वन चांस. चलो हा पुन्हा एकदा एक प्रश्न तुमच्यासाठी. मग मी पुन्हा तिकडे जाणार आहे मुलांकडे. तर चला येतो पुन्हा. चला इकडून घेऊया. हे म्हणते यांच्याकडून घ्या. पुढचा प्रश्न. ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? प्रश्न गेला. एकाने उत्तर द्यायचं. प्रश्न बदलला. पास झालेला आहे. कोणीही मधात बोलणार नाही. फक्त हात वरचा करायचा. मी तुझ्या जवळ येईल. ठीक आहे. पुन्हा दुसरा प्रश्न. चंद्र मासातील दिवसाला म्हणतात. चंद्र मासातील
दिवसाला म्हणतात? चंद्रमास या म्हणतात. आठवा आठवा चंद्रमासातील दिवसाला म्हणतात. नाही 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 इकडे इकडे चंद्रमासातील दिवसाला म्हणतात. नाही आता मुलांकडे येतोय चंद्रमासातील दिवसाला म्हणतात. काय म्हणतात? नाही रॉंग. चला आता प्रश्न बघा कसा आहे. प्रश्न बघा. चंद्रमासातील शांत राहा. चंद्रमासातील दिवसाला म्हणतात. काय म्हणतात? चंद्रमासातील दिवसाला काय म्हणतात? हा चंद्रमामा म्हणते. नाही एक मिनिट शांत. तुम्ही अगदी जवळ आहे. प्रश्नाच्या उत्तराच्या जवळ आहे एकदम. फक्त आहे का तुम्ही काय करता? अमोघ आणि पौर्णिमा याचं उत्तर आहे बघा ऐका. याचं उत्तर आहे तिथी. होते का नाही तुम्ही जवळ? होते का नाही जवळ? बरोबर आहे. आला तुम्ही होते बघा. चला पुढचा प्रश्न. शांत राहा. चाललं जाईल. तिकडे जाईल मी. शांत शांत. इंटरवरील पुस्तकाला काय म्हणतात? इंटरनेटवरील पुस्तकाला काय म्हणतात? ई बुक बरोबर सांगितलेलं आहे. आता बाकीचे शांत राहतील. आता त्याला 3 प्रश्न मी विचारतो. त्याचं त्याने जर अचूक उत्तर दिलं तर त्याला चांदीचं नाणं मिळेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न तुझ्यासाठी. संभाजी महाराज कोणीच सांगणार नाही. कोणीच सांगणार नाही. मागवा मागवा. संभाजी महाराज यांनी कोणत्या वर्षी ग्रंथ लिहिला? म्हणजे त्यांचं वयाच्या कोणत्या वर्षी? रॉंग. संभाजी महाराज यांना वयाच्या कोणत्या वर्षी ग्रंथ लिहिला? यांनी वयाच्या कोणत्या वर्षी ग्रंथ लिहिला? वयाच्या 14व्या वर्षी. 14व्या वर्षी संभाजी महाराजांनी जो ग्रंथ लिहिला याच्या नावाने टाळ्या वाजवा एक वेळा. यांनी अचूक उत्तर दिलेलं आहे. 14व्या वर्षी. आता तुला पुन्हा 3 प्रश्न विचारतो. उत्तर बरोबर दिले आहे का नाही? म्हणजे
सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? थांब 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 आहे ना उद्या ना हा मी आता लाईनने येतो, लाईननं हात वरच ठेवा तुमचे. व्हेरी गुड. याने बरोबर उत्तर दिलेलं आहे बुध. आता पुढचा प्रश्न. आता बघा, आता जो प्रश्न मी विचारणार आहे याला जो तो आला तर याला पुढचे आणखीन प्रश्न विचारले जातील 2. ठीक आहे, मग याचे 4 कंप्लीट होईल. पण तुमच्यापैकी जर याला उत्तर आलं नाही, जर तुमच्यापैकी जर कोणी उत्तर दिले त्याला माझ्याकडून व्यक्तिगत 100 रुपयाचा नगद पारितोषिक. पण या प्रश्नाचं अचूक उत्तर लागेल. शिक्षकांनी जर दिलं तर शिक्षकांनी 100 रुपयाचं बक्षीस, पण ते मी देणार नाही. हा, तर चा लॉंग फॉर्म काय आहे? न्यूजपेपरचा लॉंग फॉर्म. Sir, newspaper means N for north, E for east, W for west, and S for south. आणखीन पुढे पेपर. आणि पेपर मीन्स या सगळ्या दिशांच्या म्हणजे 4 दिशा. तसं नाही, पेपरचं लॉंग न्यूज पेपर, न्यूजचं बरोबर सांगितलं. आता पेपरचं सांग. नाही का म्हणजे तरी याने अर्ध उत्तर बरोबर सांगितलं. अर्ध थोडासा चुकला तो. हे तर सांगितलं त्याने. पेपरचं सांग आता. मॅडम बताएंगे. इथं झालं. पेपरचं सांग. पेपरचं खूप चांगला आहे. आणि या प्रश्नाबद्दल मी तुम्हाला सांगतो का, पेपरचं पहिलं मिनिंग PAPER हे जे होतं हे मला याच राजेश्वरी युनियन हायस्कूलमध्ये चतुर मॅडम यांनी सांगितलेलं होतं. त्याच्यामुळे हा प्रश्न माझ्या डोक्यात होता का मला या प्रश्न हा इथेच विचारायचा आहे. आता हा प्रश्न मी तिकडे पास करतो. पेपरचं सांग ना. PAPER हे तर सर्वांना माहित आहे. पेपरचं सांग. पेपर न्यूज़पेपरचे लॉन्ग फॉर्म काय आहे? तो वो तो सबको पता है. अपने लोग पेपर से जानना. PAPER बहुत बढ़िया है. हाँ, तुम्हारे दिमाग में चलता रहता हमेशा. बता नहीं पा रहे. और कोई है? कोई ते तो झालं रे बेटा. पेपर PAPER. यांना माहित आहे. सांगा. आता हा प्रश्न मी तेव्हा विचारला, तू सांगितलं नाही. आणि तू आता मुलींना सांगितलं म्हणजे तो पास झाला प्रश्न. जाऊ द्या, दुसरा विचारतो ना मी. एकानं काय केला बरं, त्याच्यापेक्षा सोपा विचारतो. पत्रकार याचा मराठीत पूर्ण लॉंग फॉर्म सांगा. पत्रकार. ये रे बाबू, आता ये बेटा. पत्रकार याचा लॉंग फॉर्म. पत्रकार खूप छान आहे. असं प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी पत्रकार व्हावं लागते आणि प्रत्येकाला व्हायच लागते. सांगा लवकर लॉंग फॉर्म. माहिती आहे कुणाला? पत्रकार नाही. मी तर सांगणार. पत्रकार का बराबर बताया उन्होंने. और पेपर का पास प्रेजेंट एंड इवेंट.
लेकिन वो बताएंगे वो आके बताएगा कि जब तू सवाल इधर से वो पास हो गया ना बाकी आ गए तो वापस बस 2-3 प्रश्न मुलींसाठी एक अतिशय सोपा प्रश्न मुलींसाठी सोपा प्रश्न आहे बघा. प्रश्न आहे संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी जो ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचे नाव काय होते? ज्यांना येते त्यांनी हात वर करायचा तर त्यांच्याकडे येतील. हो. मुलींसाठी आहे तुम्ही तिकडे थांबा. संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी जो ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचे नाव काय? भूषण नाव काय मुलींचं? तुझं नाव गौरी पूर्ण नाव गौरी राजेंद्र इखार. हा ये आता तुला सर 3 प्रश्न विचारतो मी तिला. आता तुला 3 प्रश्न हा 3चे जर तू आता तिने जर का 3 प्रश्नाची अचूक उत्तरे दिली. पहिल्या प्रश्नामध्ये उत्तर दिलेलं आहे की संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी जो ग्रंथ लिहिला छान आहे त्या इतकी ग्रंथाचं बुद्धिमत्ता नाव खूप छान होतं आहे बढिया. बुद्धभूषण. राईट. आणि आता 3 प्रश्न त्या मुलींना विचारले या जातील. 3 मधला पहिला प्रश्न अगदी सोपा. वनस्पतीच्या पानाचा रंग कशामुळे हिरवा असतो? थांब तिला विचारतोय तिला मुलींना विचारत आहेत. कंटिन्यू 3 प्रश्न विचारणार त्यांना तुमच्यासाठी नाही आहे. नाही मराठी सांग. हा थांब व्हेरी गुड हरित द्रव्य उत्तर दिलेलं आहे बरोबर. गौरीनं परत एकदा उत्तर दिलेलं आहे. मित्रांनो दोन प्रश्न राहिलेले आहेत याच्यासाठी. 2 प्रश्न गौरी निखार गौरी निखार वर्ग आठवाड या मुलीने 2 प्रश्नाची सलग आणि माझ्या प्रश्नावलीमधले 2च प्रश्न शिल्लक राहिलेले आहे. तर तिला चांदीचं नाणं माय सिटी मिरर तर्फे मोफत देण्यात येत आहे. बक्षीस देण्यात आहे मित्रांनो. बघ आता 2 प्रश्न विचार कर आणि कोणी पास करू नका. सध्या कसं आहे ते जिंकत आहे तिला हरवू नका. ती जिंकत आहे. इकडे ये तुझी. पुढचा प्रश्न तुझ्यासाठी अतिशय ज्या काळात दगडाची हत्यारे वापरले जात त्या काळाला काय म्हणतात? थांब आठव. ज्या काळात दगडाची हत्यारे वापरली जात त्या काळाला काय म्हणतात? तिला जर उत्तर नाही आलं तर मग तुमच्याकडे पास केला जाईल. आठव आणखी बरोबर आहे तो जवळपास. पास केलेला आहे. प्रश्न तिकडून पास केलेला आहे. अश्मयुग हे उत्तर बरोबर आहे परंतु तिथं चांदीचं नाणं या पोरीनं घालवलं. आता तुला ते सोडत नाही. 2 प्रश्नाची अचूक उत्तर दिली होती गौरीने पण 3ऱ्या प्रश्नाचं उत्तर ती देऊ शकली नाही. तर प्रश्न या पुढचा जो प्रश्न आहे संपले प्रश्न अश्मयुग. यानंतर एक सोपा प्रश्न आहे. आपल्या शाळेविषयी प्रश्न आहे की राजेश्वरी युनियन हायस्कूलची जी स्थापना आहे ते केव्हा झालेली आहे? राजेश्वरी युनियन हायस्कूलची स्थापना केव्हा झाली? 1935. 1935. वा बढिया. जोरदार टाळ्या होत्या मुलीसाठी. तुला अभिनंदन. तुझं नाव सांग. आणि वाणी कार्तीचीच बहीण आहे का? दुसरा प्रश्न आहे तिच्यासाठी. दुसरा प्रश्न आहे त्याच मुलीसाठी जिने उत्तर दिलेलं असो. दुसरा प्रश्न आहे की या राजेश्वरी युनियनला जे संचालित करते त्या संस्थेचं नाव काय आहे? पास केला प्रश्न. पास केला. चार क्यों नहीं? 2 दी तो नाका देऊ ना. 50-50 100 रुपये तो दो लड़कियों को. कार्यक्रमाचं नाव काय माहितीये का? MCM चालता बोलता. काय नाही तर MCM चालता बोलता. इन्फो चॅनलवर हा कार्यक्रम प्रसारित
गरजेचं आहे. आणि कार्यक्रमाचं नाव काय आहे मित्रांनो? MCM चालता बोलता. MCM. तर मित्रांनो, आता त्या मुलीने 2 प्रश्नांची अचूक उत्तर दिली होती. गौरी इखार, त्या मुलीने पुढे यावे, कारण 4 जरी नाही देऊ शकली तरी ती मुलीने एक चांदीचं नाणं जिंकलेलं आहे. आणि हे चांदीचं नाणं तिने 2 प्रश्नाचे अचूक उत्तर दिले आणि तेही खूप कठीण प्रश्नाचे. या ठिकाणी आपल्या राजेश्वरी इंडियन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका कोल्हे मॅडम आलेल्या आहेत. मॅडम, तत्पूर्वी 2 शब्द बोलावं. आज तुम्हाला एक थोडासा वेगळा आनंद देण्यासाठी माहिती प्रोग्राम घेतला गेला आहे. MCM चॅनलच्या द्वारे चालता बोलता तुमच्या जनरल नॉलेजवर आधारित प्रश्न विचारून हा प्रोग्राम या ठिकाणी घेतला गेला आहे. तुम्हाला या प्रोग्रामचा आनंद आला असेल ना? आणि गौरी खार ही 2 प्रश्नाची उत्तर बरोबर देऊन चांदीचं नाणं घेतलं आहे. तिचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तत्पूर्वी एक छोटीशी अशी सूचना आहे मित्रांनो. हे जे आपण चालता बोलता कार्यक्रम घेतला आहे ना, आणखीन आम्ही एक मोबाईल ऍप्सवर एक परीक्षा आयोजित केली आहे. म्हणजे घरी बसल्या बसल्या तुम्हाला घरीच बसून परीक्षा द्यायची आहे. 31 मार्चला आपला अँड्रॉइड स्मार्टफोन असतो ना, मोबाईल घरी प्रत्येकाकडे असतो. तर त्यामध्ये आपण एक MCM टॅलेंट हंट जनरल नॉलेजची एक्झाम देऊ शकता. त्या संदर्भातले काही सूचना आम्ही इथे पत्रकं वगैरे पाठवू आणि त्यानुसार तुम्ही त्यांना फॉलो कराल. म्हणजे तुम्हाला ते कळेल ती परीक्षा नेमकी आहे का. जनरल नॉलेज आहे तुमच्या पुस्तकातलं जे काही अभ्यासक्रम ते सर्व त्यामध्ये राहणार आहे 80%. त्यामुळे घरी बसल्या बसल्या तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे. टच करतो आपण मोबाईल, फक्त टच करायचा आहे. त्यानंतरची पूर्ण सूचना तुम्हाला देण्यात येईल. 31 मार्च रोजी तुमच्या मोबाईलवरती परीक्षा देता येईल आणि त्याचं जे काही रूल्स वगैरे असेल ते आम्ही शाळेत प्रॉस्पेक्टस वगैरे पाठवून तुम्हाला कळवू. तुम्ही सुद्धा जिंकू शकता बरं का. माय सिटी मिरर इन्फो करते हे चांदीचं जे नाणं आहे. अशाच प्रकारचे कार्यक्रम जर तुम्हाला पाहायचे असेल तुमच्या शाळेसाठी. आणि परत एक सूचना अशी आहे की तुमच्या शाळेतला कुठलाही कार्यक्रम असो, स्नेहसंमेलन असो किंवा कुठलं गेट टू टुगेदर असो किंवा कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असो, हा सांस्कृतिक कार्यक्रमाचं विनामूल्य जे प्रसारण आहे, लाईव्ह प्रसारण माय सिटी मिरर इन्फो चॅनलतर्फे तुमच्या घरी बसून तुम्ही पाहू शकता प्रत्येक वेळेस. आणि संबंधित शिक्षकांना सुद्धा म्हणजे अशी एक रिक्वेस्ट आहे की कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम जर शालेय कार्यक्रम असेल तर त्या शालेय कार्यक्रमाचा आम्ही निःशुल्क थेट प्रक्षेपण आमच्या चॅनलद्वारे करू. तर त्यांनी आम्हाला कधीही संपर्क साधू शकता. धन्यवाद मित्रांनो. आता परत जे गौरी इखार आहेत त्यांना जे चांदीचं नाणं आहे ते चांदीचं नाणं आपण देऊ, त्यांना बक्षीस म्हणून देऊ. आणि परत परीक्षेविषयी जर तुम्हाला सांगायचं झालं तर 31 मार्च 31 मार्चला जनरल नॉलेजची एक्झाम माय सिटी मिरर इन्फो चॅनलतर्फे आयोजित करण्यात येत आहे. आता ह्या माय सिटी मिरर इन्फो चॅनलची जी MCM टॅलेंट हंट एक्झाम जी आहे, या टॅलेंट हंट एक्झामचं सगळं प्रॉस्पेक्टेक्स वगैरे संबंधित शिक्षकाकडे शाळेकडे पुरवण्यात येईल. ज्यांना कोणाला बसायची इच्छा असेल त्यांनी ते फॉर्म भरायचा आहे आणि संबंधित शिक्षकाकडे फॉर्म असला तो फॉर्म भरायचा. आणि 31 मार्चला तुम्हाला टाइम कळवण्यात येईल. त्या टाइमला तुमच्या मोबाईलवर तुम्ही बसायचं आहे आणि सगळ्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला तिथे द्यायची आहे. हा 90 मिनिटाचा पेपर असणार आणि 100 मार्क असणार. त्याच्यामध्ये किती? 90 गुणांचा 90 मिनिटाचा पेपर आहे आणि 100 मार्क आहे. 100 प्रश्न असतील आणि 100 मध्ये 80 प्रश्न जे आहेत हे तुमच्या पुस्तकातले असेल. म्हणजे 8व्या वर्गाचा विद्यार्थी असेल तर त्याला 8व्या वर्गाचा 80% अभ्यासक्रम आहे. म्हणजे तुमचा अभ्यास सुद्धा कम्प्लीट होईल आणि त्या योगाने तुम्ही स्कॉलरशिप जिंकू शकाल. वेगवेगळे प्राइजेस आम्ही ठेवलेले आहेत. ते प्राइजेस सुद्धा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. त्या प्रकारचं स्कॉलरशिप आहे टॉप 10 विद्यार्थ्यांना. आणि परत गाडगे बाबा साक्षरता अभियान यांच्याकडनं जे आहे तुम्हाला जो मोफत अभ्यासक्रम तुम्हाला देण्यात येईल. MSc टॅली आणि GTP हा मोफत कार्यक्रम आहे. तर आपण बघूया की मुलींना जे आहे गौरी निखारला आपण हे चांदीचं नाणं मॅडमतर्फे देऊ. आपण मुख्याध्यापक मॅडम कोल्हे मॅडम हे चांदीचं नाणं या गौरीला देईल अशी मी त्यांना विनंती करतो.
या ठिकाणी चालता बोलता कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो आणि राजेश्वर युनियन हायस्कूल यांचे मी आभार मानतो की त्यांनी आपल्या व्यस्त वेळेतून जो काही वेळ आम्हाला दिला आणि असं सहकार्य ते आम्हाला करतील. आमचे सर्व शिक्षकगण, मुख्याध्यापक मॅडम आणि इतर शिक्षक वृंद, सर्व स्टाफ यांचं मी मनापासून माय सिटी मिरर इन्फो युट्यूब चॅनलच्या वतीने आभार मानतो. जो कार्यक्रम इथे झालेला आहे तुमच्या सहकार्याने, ह्या टाळ्या फक्त तुमच्यासाठी, म्हणून म्हटलं जोराने वाजवा.